खिडक्याला 3 तारा, अडकी त्याला घुंगरी बारा, पानं खाते तेरा तेरा, घाम येतो दरा दरा, इंजन घाली वारा, बसाया घोडा, चिरबंदी वाडा, चिरबंदी वाड्यात पलंग, पलंगाव गादी, गादी उशी, हातात बशी, बशीत चहा, चहात पडली माशी, तुकाराम महाराजांनी केली काशी, तर मी करते आज एकादशी. नमस्कार, झुंज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज कडा शहरामध्ये मकर संक्रांतीनिमित्त या ठिकाणी समस्त महिलांच्या वतीने या ठिकाणी आवाचं पूजन केलेलं आहे. तर आपणा सर्वांना प्रश्न पडला असेल, आवा म्हणजे काय? तर पूर्वी चुलीवर स्वयंपाक केला जायचा. पूर्वी गॅस वगैरे काय नव्हता, तर चुलीवर स्वयंपाक करायचा आणि ती चूल ही सर्वात महत्त्वाची मानली जाते. पवित्र म्हणून त्या चुलीला मानलं जायचं आणि त्या चुलीचं पूजन या मकर संक्रांतीनिमित्त केलं जातं. आणि या ठिकाणी सर्व महिलांच्या वतीने आज संक्रांतीच्या निमित्ताने या आवाचं पूजन केलेलं आहे आणि या ठिकाणी समस्त महिला आहेत. जाणून घेऊया कशा पद्धतीने त्यांनी या आवाचं पूजन केलेलं आहे, कशा पद्धतीने पूजन केलंय. कुंभाराचा अहवाल उठलेला आहे मी, आणि कुंभाराला वस्त्रदान केलेलं आहे. ब्राह्मणाच्या हाताने पूजा केली कुंभाराच्या आव्याची, आणि नैवेद्य वगैरे दाखविला, वाजत गाजत बायांना आणलं घरापासून. याच्यानंतर अजून कुठला कुठला कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे? इथं ब्राह्मणाच्या हस्ते पूजा केलेली आहे, आणि महिलांनी हळदी कुंकू दिलं, पान सुपारी, अहवाल उठला. तिथून सगळ्या महिलांना घेऊन वाजत गाजत आलो इथपर्यंत घरापासून आमच्या. परंतु या आवा पूजन करताना काही ओवी म्हटल्या जातात. आपण काही ओवीचं काही म्हटलात का? नाही, फुगड्या हे खेळले रस्त्याने बाया, थोडी एन्जॉय केली बायांनी. तुम्ही काय सांगणार मावशी? शंकराच्या त्या दिवशी कुंभाराला देते शेला, बोलते सया तुम्हाला आव्हा लुटायला चला. त्या दिवशी कुंभाराला देते गाई, बोलते मैनाबाई आव्हा लुटायला गाई. आपण या ठिकाणी आलात, काय सांगणार? तुम्ही काय सांगणार? संक्रांतीला जे महिला सुगडे आणतात, तर ती वाजत गाजत आणण्याची एक पद्धत म्हणा, किंवा कुंभाराच्या घरी जाऊन त्याचं जे भट्टी असते त्याला आवा म्हणतात, आणि त्याचं आवा पूजन करतात. जे सगळ्या सवाष्णी असतात, त्या सवाष्णीला अगदी सगळा शृंगार करत, आणि असं म्हणतात की एक आयुष्याचं सार्थक होतं बाबा. आणि ते आईंची इच्छा होती माझ्या, आणि तिचं ती एक हे होती, म्हणून आम्ही सगळ्यांनी जोर धरला आणि कुंभाराच्या घरी येऊन मग ते आव्याला ते हळद कुंकू पूजन केलं ब्राह्मणाच्या हस्ते. आणि मग ते तिथून सगळ्या बायांना जे सवाष्णाचं वाण असतं ते सवाष्ण वाण तिथून ते दिलं. आणि हे सगळं म्हणजे खूप छान आहे सगळा कार्यक्रम. आणि याच्यामध्ये बाया थोड्याशा घरातून बाहेर पडतात. एक आपल्या संस्कृतीचा, आपल्या जी संस्कृती जोपासली जाते. आजकाल मुलांना हे काही माहीत नाही, आवा म्हणजे काय. अक्षरशः मुलांना शाळेमधून नेलं जातं, फील्ड व्हिजिट केली जाते, शेतकरी दाखवावा लागतो किंवा कुंभार दाखवावा लागतो, लोहार दाखवावा लागतो. आणि आजकाल खरं म्हणजे हे बायांनाच माहीत नाही. बऱ्यापैकी आमच्यापैकी कुणालाच हे आवा म्हणजे काय माहीत नव्हतं. आम्ही यूट्यूबवर पाहून नेमकं काय करायचंय काय नाही, आणि मग ते आम्ही सगळं समजून घेऊन आता इथून पुढच्या पण मुलांना हे असं एक सांस्कृतिक संस्कार त्यांच्यावर होईल अशा पद्धतीने हे खूप छान आहे आणि मस्त वाटलं. अगदी खूप एन्जॉय करत आम्ही हे केलं. थँक्यू. बर संक्रांतीचं वाण लुटते, संक्रांतीचं वाण लुटते संक्रांतीच्या वेळेस, आणि शशिकांतरावांचं नाव घेते. सगळा हा कार्यक्रम केला त्यावेळेस. तुम्ही नाव घ्या. गाडी कपिली गाय उतरली कणाला, संभाजीराजांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला. तुम्ही नाव घेताय, तुम्ही नाव घ्या. खिडक्याला 3 तारा, अडकी त्याला घुंगरी बारा, पानं खाते तेरा तेरा, घाम येतो दरा दरा, इंजन घाली वारा, बसाया घोडा, चिरबंदी वाडा, चिरबंदी वाड्यात पलंग, पलंगाव गादी, गादी उशी, हातात बशी, बशीत चहा, चहात पडली माशी, तुकाराम महाराजांनी केली काशी, तर मी करते आज एकादशी. चांदीच्या ताटात हळदी कुंकवाच्या राशी, जनार्दन रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी. आज आहे 14 जानेवारी, संक्रांतीचा दिवस,
आई वडिलांनी अहवाल उठला. अमोलरावांचं नाव घेते हळदी कुंकू घेऊन. हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी विश्वजित रावांचं नाव घेते संक्रांती सणाच्या दिवशी. त्याच्या वाड्यात सुगड्यांच्या राशी पंकजरामचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी. बरोबर. नेहरूच्या बागेत पोपट आले गमतीला हरचंद्रावचं नाव घेते सवाष्णीच्या पंक्तीला. साडी काढायला मोडली घडी नगरला मारला ठसा आम्ही कुठं बसा पण सायकल दुकान मध्येच चांगली दिसा. आज संक्रांतीच्या दिवशी कुंभारांना खूप मान असतो. आता हे जे मातीचे भांडे आहेत हे सगळे विसरत चाललेले आहेत आणि आज सुगड आणि मातीचे भांडे यांना खूप महत्त्व असतं आणि ही जी बुडत चाललेली प्रथा आहे ती आज आमच्या मावशीने परत एकदा म्हणजे तिला उजाळा दिला. त्याबद्दल आम्हाला तिचा खूप अभिमान आहे. बासरी नदीच्या कडीला कृष्ण वाजवितो बासरी सचिन पाटलांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी. संसारूपी सागरात पती पत्नी हौशी विष्णुरावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी. निश्चितच या ठिकाणी कडा शहरामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी या ठिकाणी कुंभाराच्या भट्टीचं या ठिकाणी पूजन केलेलं आहे आणि त्यांना कपडे या ठिकाणी भेट देण्यात आलेला आहे. आणि हा जो कार्यक्रम आहे हा आवा पूजनाचा हा कडा शहरामध्ये प्रथमच झालेला आहे आणि पुन्हा ही परंपरा ही जी आहे ही आजच्या काळात अशीच चालू राहावी अशी या ठिकाणी सर्व समस्त या ठिकाणी सुवासिनी सांगितलेलं आहे. कॅमेरामन अमोल घोडकेसह संदीप जाधव, झुंज मराठी न्यूज, कडा असतील.